श्री स्वामी समर्थ मंडळी, जय शिवराय। तर आज मी आली आहे एका स्पेशल ठिकाणी, एका स्पेशल ओकेशनसाठी। ते मी तुम्हाला आता दाखवते आहे जिथे मी आली आहे। तर ही एक आहे बिल्डिंग। ती कुठली बिल्डिंग आहे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। तर स्टार्टिंगला अशी छानपैकी बलून्सची सजावट केली होती। मी इथे कोणालाच ओळखत नव्हते, मी पहिल्यांदा आली होती कारण इथे मला नवीन नवीन लोकांची ओळख होणार होती। आणि ज्या कामासाठी मी आली होती त्याचं होतं इथे इनॉग्रेशन। तर इनॉग्रेशनसाठी त्यांनी छानपैकी महारुद्रपूजा, नवग्रह पूजा हे सर्व मांडली होती। खूप मोठी पूजा चालली होती मंडळी, खूप छान आरती सुद्धा झाली। आम्हाला इथे फ्रुटी, पाणी, गुलाब असं सर्व काही दिलं। ॲक्च्युली दसऱ्याची सकाळ माझी एवढी छान मंगलमय आणि सुंदर झाली। आणि फायनली तो क्षण आला जिथे इनॉग्रेशन झालं। इथे एक अभिनेता आले होते, हिंदी अभिनेता, जे क्राईम पेट्रोलमध्ये वगैरे काम करतात। मला त्यांचं नाव नाही माहिती, पण ते इनॉग्रेशनला इथे आले होते। भरपूर सारे पंडित येथे आले होते। बघा, हे ते अभिनेता आहेत, बघितलं असेल तुम्ही त्यांना एकदा दोनदा कधीतरी। जिथे जे इनॉग्रेशन होतं त्याला होतं, त्या रूमचं नाव होतं मूड कोर्ट। तर ह्याचं इनॉग्रेशन इथल्या खूप मोठ्या विद्वान पंडितांनी केलं। तर अशा प्रकारे ते इनॉग्रेशन झाल्यानंतर मी एंट्री केली। तिथे छानपैकी आपल्या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे, आंबेडकरांचे, लोकमान्य टिळकांचे असे छानपैकी फोटो लावले होते। आणि माझ्या आयुष्यातला हा खूप मोठा चॅप्टर आहे मंडळी, जो मी तुमच्याबरोबर आता शेअर करते आहे। खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या अंगावरती, जबाबदारी मी घेत आहे। मला असं वाटतं मला शिकायला भरपूर इच्छा होती पहिल्यापासूनच शिकणं, पण ते काही कारणार्थ जमलं नाही। वडिलांकडे तेवढा हट्ट केला नाही, पण आता मी ते माझं स्वप्न पूर्ण करणार आहे। बघा, छानपैकी नवीन चेअर्स, नवीन रूम, नवीन थोडंसं तुम्हाला आयडिया आली असेल मी कुठे आली असेल, मी काय शिकणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्याच्यानंतर हे सर्व इनॉग्रेशन झाल्यानंतर मी जात होती इथे जेवणासाठी। तर कॅन्टीन जे कॅन्टीनला जाण्यासाठी जी रस्ता होता तिथे आजूबाजूला बघा एवढा सुंदर परिसर आहे, खूप छान आहे। पण एकच गोष्ट आहे, कॅन्टीनचा बोर्ड लावलाय स्टेशनला आणि कॅन्टीन आहे पार सिटीच्या मध्ये, एवढं लांब म्हणजे कॅन्टीन आहे। म्हणजे बघा, हा जो रस्ता आहे ना, हा कॅन्टीनला जायचा रस्ता आहे मंडळी। म्हणजे तुम्हाला जर जोरात भूक लागली असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही, तुम्हाला ती भूक कंट्रोल करायला लागेल। आणि त्याच्यानंतर छानपैकी तिथे जेवण होतं, ॲक्च्युली साऊथ इंडियन स्पेशल जेवण होतं। छानपैकी इथे असा रस्सा, टोमॅटोचं मिक्स कुर्मा भाजी होती, कोशिंबीर होतं, मैसूर होता, वालीची भाजी आहे ही नुसती खोबऱ्यामध्ये, नंतर पुरी, दही भात होता, मिक्स पुलाव होता, आणि इथे ह्यांचा तो सांबार राईस होता, भजी होती 2 प्रकारची, शिमला मिरचीची, बटाट्याची भाजी, पापड। खूप दिवसांनी मी छान खाल्लेलं आहे। आणि पायसम, जे माझं फेवरेट आहे, काजू, त्यात साबुदाणे आणि चण्याची डाळ, असं खूप सुंदर स्वीट होतं हे साऊथ इंडियन। एवढं सगळं जेवण झाल्यानंतर हे बघा, हे जे एंट्रन्स आहे, मागाशी मी शूट करायला विसरली, तसं एंट्रन्स एवढं छान सजवलं होतं। आणि येईपर्यंत तिथून एवढं लांब होतं ते कॅन्टीन की येईपर्यंत भूक लागली होती। आता मी निघाली आहे परत स्कार्फ वगैरे बांधून माझ्या लाल परीवरती। झालं आहे सर्व माझं इकडचं काम। तर आता मी घरी जाणार, घरी जाऊन थोडा आराम करून मी निघणार होते शॉपवरती। शॉपमध्ये आल्यानंतर पहिलं सगळं स्वच्छ पुसलं, लादी वगैरे पुसली, बाहेरचं सगळं साफ केलं, आणि छानपैकी सकाळीच मिस्टरांनी येऊन अशी फुलं वगैरे वाहिली होती, पण हे मला काही पटलं नव्हतं। मी येऊन परत ते नीट सगळं व्यवस्थित केलं, छानपैकी स्वस्तिक काढला। आपलं शॉप म्हणजे माझं शॉप हे माझं जीवन आहे, माझं आयुष्य आहे, तेवढं छान मी सजवलं आहे ते, कारण पूर्ण आयुष्याची जमापुंजी ह्या शॉपला लावली होती। आणि छानपैकी सोन्याची पानं आपली पहिले छत्रपती शिवाजी महाराजांना, मग आपल्या देवाला सुद्धा वाहिलं होतं। संध्याकाळच्या वेळ होती, त्याच्यामुळे थोड्या वेळानंतर मी दिवा लावणारच होती। तेवढं सगळं झालं छानपैकी। माझ्या शॉपमधल्या ज्या काही इम्पॉर्टंट वस्तू आहेत त्यांची मी छानपैकी पूजा केलेली आहे, त्यांना फूल वाहिलं आहे। दसरा असल्यामुळे खूप छान मला वाटत होतं आज पूजा करायला। सर्व स्वच्छ पुसून घेतलं होतं, पूजा छान झाली होती माझी। खूप दमली होती मी, सकाळी इनॉग्रेशनला गेली होती तिथे, पण ठीक आहे। आणि त्याच्यानंतर शॉपमध्ये येऊन मला खूप हायसं वाटलं, खूप बरं वाटलं। माझा दसरा ॲक्च्युअली सेलिब्रेट झाला। आणि मंडळी, मी जिथे गेली होती, ज्या कॉलेजला गेली होती, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे मी कशासाठी गेली होती, का गेली होती। माझ्या आयुष्यातला नवीन चॅप्टर मी सुरुवात करत आहे। आणि रात्री घरी परतताना मला दसरा विश करायला आला होता हा महादेवांचं वाहन, म्हणजे साप दिसला मला मंडळी दसऱ्याच्या दिवशी। शुभच होतं हे, आणि त्याला कळालं, कदाचित मी त्याचा व्हिडिओ काढते आहे तर तो झपझप पळायला लागला। तर अशा प्रकारे मला छानपैकी दसरा माझा सेलिब्रेट झाला। थँक्यू।